नमस्कार मित्रांनो, मी कोच प्रभाकर कासार आपल्याशी संवाद साधत आहे। आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा वर्तमान काळ भविष्य काळाकडे लक्ष देतो। काय करायचं, पुढे कसं जायचं या विचारामध्ये इतके गुंततो की भविष्य काळाकडे मागे वळून पाहायचं विसरून जातो। पण मित्रांनो, तसं वर्तमानात जगणं आणि भविष्याची योजना करणं गरजेचं आहे। तसंच भूतकाळात डोकावणं तितकंच महत्त्वाचं आहे। भूतकाळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आनंदाचे अनेक क्षण तरळून जातात। त्या आठवणी आपल्या जीवन प्रवासाची जाणीव करून देतात। आपण कुठून आलो, काय अनुभवलं, किती संघर्ष केला आणि इथपर्यंत कसे पोहोचलो हे सारं आठवतं। हे आठवणं म्हणजे भावना नव्हे, तर त्यातून शिकणं देखील होतं। ज्या चुका आपण पूर्वी केल्या त्या लक्षात ठेवल्या तर त्या टाळता येतात आणि ज्या गोष्टी यशस्वी झाल्या त्या पुढे नेता येतात। म्हणूनच इतिहास वाचणं, महान व्यक्तींच्या आत्मचरित्रांचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं ठरतं। कारण त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं, संकट आली तरी हार मानायची नाही, अडचणी आल्या तरी चालत राहायचं। म्हणून मित्रांनो, वर्तमान जपा, भविष्य घडवा, पण भूतकाळाला विसरू नका। तोच आपल्या यशाची खरी प्रेरणा आहे। धन्यवाद।